उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये आता बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे यांची पक्षातील जिल्हा प्रमुखांची शिवसेना भवनामध्ये बैठक होती। उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल झालेत आणि थोड्याच वेळामध्ये आता ही बैठक सुरू होणार आहे। पक्षातल्या जिल्हा प्रमुखांची उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहेत। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील जिल्हा प्रमुखांशी? नक्कीच निखिल, आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटामध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। कालच वर्धापन दिन जो आहे तो षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडला। त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांची बैठक जी आहे ती शिवसेना भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी मातोश्रीवरती माजी नगरसेवकांची बैठक पार पडली होती। त्याबद्दल युती संदर्भात जे आहे ते त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं होतं। त्यानंतर आता आजच्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये युती संदर्भात नक्की काय भाष्य करतात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। त्याचसोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुखांना आणि संपर्क प्रमुखांना उद्धव ठाकरे काय आदेश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की आजची ही बैठक झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सर्व आमदार आणि खासदारांची देखील बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या बैठकीमध्ये देखील आमदार आणि खासदारांना देखील उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। मागच्या काही बैठका शाखा प्रमुखांच्या असतील किंवा नगरसेवकांच्या बैठका असतील, त्या बैठकीमध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याविषयीच्या चर्चा आहेत त्याच्याविषयी अनेक प्रश्न जे आहेत ते उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले होते। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना उद्धव ठाकरे काय विचारणा करतात आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुखांना काय आदेश देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की काल जो मेळावा झाला